ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक, अतिधोकादायक आणि अनधिकृत इमारती आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतिकारक आहे. मात्र आतबट्ट्याचे व्यवहार करून प्रशासनानं क्लस्टर योजना विकासकांना अंधन देऊ नये असं परखड बोल आमदार संजय केळकर यांनी सुनावलेत. आमदार केळकर यांनी नागरिकांसमवेत ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिका क्षेत्रात विविध भागात 48 नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले. क्लस्टरसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप मिळत असताना शहरातील मानपाडा, अशोकनगर, आझादनगर, गणेशनगर तसंच मनोरमा नगर भागात कार्यालय थाटून दंडेलशाही करणाऱ्या विकासकाच्या विरोधात नागरिकांमध्ये क्लस्टरबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. यापूर्वी अधिवेशनात आमदार केळकर यांनी अशा हजारो झोपडपट्टीधारकांची बाजू ठामपणे मांडली असल्यानं या भागातील नागरिकांनी क्लस्टर संदर्भातील तक्रारींचा पाढा आमदार संजय केळकर यांच्याकडे वाचला. त्यानंतर आमदार केळकर यांनी नागरिकांसह थेट ठाणे महापालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनीही अधिकाऱ्यांकडे क्लस्टर संदर्भातील शंका मांडल्या. यावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर क्लस्टरसाठी झोपड्यांचं सर्वेक्षण म्हणजे अंतिम मंजुरी नसल्याचा विश्वास रहिवाशांना दिला. तसंच क्लस्टरविषयी शंका असेल तर प्रशासनानं जाहीर सभा अथवा बैठका घेऊन रहिवाशांच्या शंकांचं निरसन करावं. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरही तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात असे सक्त निर्देश देत क्लस्टर योजना विकासकाला अंधन देऊ नका असं त्यांनी प्रशासनाला बजावले. एका भागातल्या क्लस्टरच्या संबंधामध्ये तिथल्या लोकांच्या अडीअडचणी आणि शंका कुशंका ज्या आहेत त्या कुठेतरी आयुक्त क्लस्टरच्या पातळीवर, अधिकाऱ्यांच्या पातळीवर ते सुटल्या पाहिजेत. त्यांना त्याची नीटपणे माहिती करून द्यायला पाहिजे. मी विधिमंडळात पण सांगितलं की क्लस्टर हे बिल्डरला अंधण दिल्यासारखं देऊ नका. बिल्डरची माणसं जी आहेत ती त्या ठिकाणी फिरायला पाठवू नका. आधी त्या लोकांना, कारण क्लस्टर ही क्रांतिकारी योजना आहे, परंतु त्याचा इम्प्लिमेंटेशन जे आहे ते विविध प्रकारे चुकीच्या पद्धतीने होत असल्यामुळे अनेक हजारो नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे की आपली फसवणूक तर होत नाही आहे ना. आणि त्याच्यामुळे क्लस्टरच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन योग्य ती माहिती द्यावी, ती अधिकृत राहील आणि मग ती क्लस्टरची योजना जी आहे ती स्वीकारायची का न स्वीकारायची हे तिथले लोक ठरवतील. आणि त्या दृष्टीने आजच मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि लोकांची बैठक घेतली. 24 तारखेला महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेलेले डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक अजित पवार हे अवघ्या 48 तासातच स्वगृही परतले. तडीपार करू, मकोका लावू, 2 वर्ष जेलमध्ये डांबून ठेवू, ईडीची कारवाई करू अशा धमक्या नजीमुल्ला यांनी दिल्यानं आपण घाबरलो होतो. घरातही अस्वस्थता निर्माण झाली होती. आपल्या तसंच आपल्या सहकाऱ्यांच्या घरी पोलीस पाठवले जात होते. त्यामुळे आपण आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो. त्यातूनच आपल्याला जबरदस्तीनं नजीमुल्ला यांनी अजित पवार यांच्यासमोर उभं केलं आणि आपला पक्षप्रवेश करून घेतला असा खळबळजनक आरोप अभिजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय.
दरम्यान परमार या बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा आणि जमील शेख याची हत्या करणाऱ्याला आणखीन किती बळी हवे आहेत? अजित पवार याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा हा प्रकार झाला आहे. अजित पवार यांना माझी विनंती आहे की हे सर्व थांबवा. तुमचा माणूस ठाण्यात काय करतो हे पहा, असं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. मंगळवारी अभिजित पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. गुरुवारी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात येऊन आपली व्यथा मांडली. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासह शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आदीही उपस्थित होते. अभिजित पवार यांनी ठाणे शहरात राजकीय ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचं सांगितलं. डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आपले नेते आहेत. आपण त्यांची साथ मरेपर्यंत सोडणार नाही. निवडणुकीच्या वेळी आपल्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. त्यावेळीही आपण शांतपणे कार्यालयातून निघून गेलो. तरीही आपल्यावरच 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्याला सुमारे 50 दिवस बाहेर राहावं लागलं होतं. त्यानंतर नजीबुल्ला हे फोन करून आपल्यावर दबाव टाकत होते. तडीपारी, मोकोका याची धमकी देऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता. आपल्या सहकाऱ्यांनाही दमबाजी केली जात होती. ज्यांच्यावर एकही गुन्हा नाही अशा आपल्या मित्रांना नजीबुल्ला यांच्या दबावामुळे पोलीसही दमबाजी करत होते. या दबावातूनच आपण फसलो गेलो. आपण आत्महत्या करणार होतो. मात्र डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला आणि आज सर्वांच्या समोर आलो. अजितदादांना आपण विनंती करतो की ब्लॅकमेलिंग करून आमचं आयुष्य बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आवरा, असंही पवार यांनी यावेळी सांगितलं. ठाणे महापालिका प्रशासनानं पुढील 20 वर्षांचा विचार करून तयार केलेल्या शहराच्या सुधारित प्रारूप विकास योजनेच्या आराखड्यातील आरक्षणाविरोधात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून कळवा, जुनं ठाणं असलेल्या नौपाडा भागातील आराखड्याविरोधात रहिवाशांनी पालिकेकडे तक्रारी नोंदवल्यात. त्या पाठोपाठ आता दिवा येथील म्हातारडी बेतावडे गावात प्रस्तावित करण्यात आलेल्या वाहनतळ, उद्यान आणि रस्ता या आरक्षणामुळे जुनी घरं बाधित होणार असून त्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी नोंदवून आपलं म्हणणं मांडत आरक्षण रद्द करण्याचा सूर लावलाय. ठाणे महापालिकेनं 1993 मध्ये शहराचा पहिला विकास आराखडा तयार केला. त्यास राज्य सरकारनं 2003 मध्ये मंजुरी दिली. या विकास आराखड्याची 14% अंमलबजावणी झाली आहे. प्रस्तावित रस्त्यांची कामं, औद्योगिक क्षेत्र विकासांची कामं जेमतेम 33%, व्यावसायिक वापर क्षेत्राचा विकास 18%, तर रहिवास क्षेत्राचा विकास 68% झाला आहे. आराखड्याची फारशी अंमलबजावणी झाली नसतानाच पालिका प्रशासनानं 20 वर्षांनंतर शहराचा सुधारित विकास आराखडा तयार केलाय. विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या 2 दिवस आधी ठाणे महापालिका प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या शहराचा सुधारित प्रारूप विकास योजनेच्या आराखड्याबाबत 7,500हून अधिक तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्यात. या तक्रारींवर पालिका प्रशासनानं सुनावणी घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यात तक्रारदारांकडून विविध आरक्षण चुकीच्या पद्धतीनं टाकण्यात आल्याचं सांगत ते रद्द करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून आज सुरुवात झाली. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून 10वीच्या परीक्षेसाठी 1,21,244 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 338 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा 10वी बोर्ड परीक्षेचा पॅटर्न सोपा झालाय, त्यामुळे उत्तीर्णांची संख्या वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा होत आहे. 10वीच्या परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडूनही नियोजन काटेकोर करण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून 338 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. ग्रामीण भागात 60 आणि महापालिका क्षेत्रात 278 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. तर परीक्षा कामकाज 20 परीक्षक केंद्रांमार्फत होणार आहे. 10वीची परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त पार पाडावी यासाठी शिक्षण विभागानं विशेष उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं 6 भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत.
तसंच प्रत्येक महापालिका आणि तालुका स्तरावर प्रत्येकी 2 बैठे पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. महसूल विभागाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकं देखील कार्यरत राहणार आहेत. याशिवाय परीक्षा केंद्रांची तपासणी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील विविध खात्यांचे अधिकारी भेट देतील, अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजना नगरपालिका आणि महापालिकांना सक्तीची करावी. अमृत आणि स्मार्ट सिटी योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करावी. PME बस सेवा योजनेअंतर्गत पालिकांना वाढीव अनुदान मिळावं. मेट्रोच्या कामाला गती द्यावी, अशा प्रमुख महत्त्वपूर्ण मागण्या ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्यात. नवी दिल्लीतील संसद भवनात नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीच्या बैठकीत आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या 2025-26च्या अर्थसंकल्पावर अनुदानाच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी या समितीचे सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के यांनी चर्चेत भाग घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माला राजलक्ष्मी शहा उपस्थित होत्या. 2025-26च्या अर्थसंकल्पात 96,777 कोटींची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली. ही गतवर्षीच्या तुलनेत 17% अधिक आहे. 2024-25 मध्ये 63,669.93 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. मंजूर निधीपेक्षा कमी खर्च करण्यामागचं कारण काय, असं खासदार नरेश म्हस्के यांनी विचारून स्पष्टीकरण मागितलं. अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद असली तरी त्यातील 50% निधी खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात असल्यानं त्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतची माहिती यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी विचारली. प्रधानमंत्री आवास योजनेत कुटुंबाला 2.5 लाखांची अनुदानाची मर्यादा आहे. ही योजना फायद्यात नसेल तर शहरी भागात घर बांधणं विकासकांना शक्य होणार नाही. ही योजना सर्वसमावेशक व्हावी, यासाठी अनुदान वाढवून देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. पंतप्रधान आवास योजना ही देशातील गरिबांसाठी घर देणारी महत्त्वाची योजना आहे. मात्र काही महानगरपालिका ही योजना राबवण्यात गांभीर्य दाखवत नसल्यामुळे या योजनेला सक्ती करणं गरजेचं आहे. जोपर्यंत महानगरपालिका ही योजना पूर्ण ताकदीनं राबवत नाहीत तोपर्यंत त्यांना इतर कोणत्याही योजनेचा निधी दिला जाऊ नये, अशा कठोर अटी ठेवल्यास स्थानिक प्रशासन जबाबदारीनं काम करेल आणि गरिबांना घर मिळेल. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न लवकरच साकार होऊ शकेल, असंही खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. अमृत योजनेअंतर्गत शहरांच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता सुधारणा प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मदत दिली जाते, परंतु काही महानगरपालिका आणि नगरपालिका या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचं निदर्शनास आले. काही ठेकेदार या योजनांच्या नावाखाली निधी उचलत असून प्रत्यक्षात सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे या योजनांचं संपूर्ण आणि पारदर्शक मॉनिटरिंग करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तिकारांना ठाणे महानगरपालिकेतर्फे शाडू मातीची आणि मूर्ती घडवण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे. मातीची उपलब्धता आणि प्रभागनीय जागांचं नियोजन करण्यासाठी मूर्तिकारांनी शाडूची माती मिळवण्यासाठी पुढील 15 दिवसात ठाणे महापालिकेकडे मागणी नोंदवावी, तसंच जागेसाठी अर्ज करावा, असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. पर्यावरणपूरक गणपती साजरा करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मूर्तिकार तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची 16 जानेवारी रोजी बैठक घेतली. तसंच 3 फेब्रुवारी रोजी पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली 2025 प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मूर्तिकारांनी शाडूच्या मातीची मागणी तसंच जागेसाठी अर्ज लवकरात लवकर करावा, त्यानुसार पर्याप्त वेळेत शाडूची माती उपलब्ध करणं शक्य होईल, तसंच जागांसाठी अर्ज आल्यावर त्यानुसार प्रभाग समितीनिहाय जागा शोधून त्या मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी विनामूल्य देण्यात येतील, असं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं. शाडूच्या मातीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय पाचपाकाडी येथील प्रदूषण नियंत्रण विभाग आणि जागेसाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालय येथे अर्ज करावा लागणार आहे. तरी संबंधित मूर्तिकारांनी या दोन्ही गोष्टी पुढील 15 दिवसात कराव्यात असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे.